थळ गाव थळची टीम म्हणजे सुमित पत्रे याच्या संघपणात अलिबाग एक्सप्रेस. चला थळवाल्यानो या चॅनलला सबस्क्राईब करा. नौकारवाल्यानो तुम्ही सबस्क्राईब करा. आणि जे मोन्याचे फॅन आहेत ते सबस्क्राईब करतील. जे सुमित पत्रेचे फॅन आहेत ते सबस्क्राईब करतील. जे नक्कीच तोडफोड हुसेनची फलंदाजी ज्यांना आवडते तो हुसेन खेळायला येणार आहे. त्यासाठी हुसेनसाठी तुम्हाला सबस्क्राईब करायला लागेल. आणि श्रीवर्धन टप्प्यातून आलेला त्यांचा दुसरा संघ पाहतो त्याच्या साठीला त्यांच्यासाठी सबस्क्राईब करायला लागेल. श्रीवर्धनकर तुम्ही सबस्क्राईब करा. चला विनंती असेल तुम्हाला पटापट सबस्क्राईब करा. 2000चा टप्पा आपल्याला या मॅच मध्ये पूर्ण करायचा आहे. विनंती असेल तुम्हाला. सामन्यात थोडासा होईल सुरुवात होईल घमासान पाहायला मिळेल आणि त्याच्यासाठी आपण मैदानात चालूया. ऐकूया आवाज इम्रान बुखारी यांचा. पण 1889 झालेत. 1900 करून चालणार नाही तर 2000चा टप्पा पार करायचा आहे. कारण श्रीवर्धन तालुका खूप मोठा आहे. श्रीवर्धन तालुक्यातले खेळाडू आलेत आणि ते सामना बघतायत. त्यांना माहित आहे जीटी स्पोर्ट एकदम आपलातून क्वालिटी देते. परेश पालकर असेल, आमचा सोहम असेल, देवेश असेल, अंतिम असेल आणि यश असेल. या यश सर्वांचं चांगला कव्हरेज चालू आहे. त्यांचंही कौतुक करूया. पण तुम्हाला 19चा टप्पा पार करून 2000चा टप्पा पार करायचा आहे. कारण इथं अक्षय पाटील उर्फ मोन्या आणि त्याच्या समोर जोडलाय तो यश मात्रे पण थळचा आहे. यश मात्रे आपल्या मित्रांना सांगा की जीटी स्पोर्टवर आपली मॅच आलंय. तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करायला लागेल. पण मात्र सामना रंगेल कशा पद्धती येईल. 1900 झाले 2000 करायचे. तुम्ही ताबडतोब सबस्क्राईब करा. मोर्चावर वळतो आपण. पहिला सामना होतोय सुरू आणि आवाज ऐकूया इम्रान बुखारी यांचा. थैंक यू सो मच. इस बार नागे स्थित माविले ने एक विराट हल की रन मशीन. पहली गेंद के ऊपर लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के बीच गेंद सीमा पार. पहली गेंद के ऊपर शानदार चौकार. हुसैन टाके गुजारिश है गेंदबाज का नाम बताएं. मुशक्किर गेंदबाजी के लिए आते हुए मुश्तकिम गेंदबाजी के लिए आते हुए यह सीरीज यहां पर क्योंकि शिवर्धन तहसील से बिलोंग करने वाले एक खिलाड़ी है. इस बार अब अच्छी गेंद पटकी हुई गेंद यहां पर अड़े बल्ले से खेलने का प्रयास किया था. पहले मन बना लिया था. कुछ अलग करने का प्रयास कोशिश कर रहे थे नागेश स्थित. पर इस बार डॉट गई जाती हुई. पहली गेंद पर चौवा लगाने के बाद कमबैक करते हुए यहां पर गेंदबाज हमें दिखाई दे रहे मुश्तकिम. शिवर्धन गांव से बिलोंग करने वाले खिलाड़ी आज इस रोहा तहसील में तशरीफ लाए. उनका स्वागत है. इस बार और पिच गेंद शरण में डाली हुई गेंद दर्शन करते हुए मिड विकेट बाउंड्री लाइन के पार नागेश स्थित के बल्ले से आता हुआ ये तोड़फोड़ षटकार. बाद दूसरी गेंद डॉट. तीसरी गेंद पर माविले ने एक विराट हल के रन मशीन बरसते हुए आज इस छक्के के साथ स्कोर जा पहुंचा है मास्टर ब्लास्टर सर सचिन रमेश तेंदुलकर जर्सी नंबर 10 स्कोर कार्ड पर आते हुए. फिर से एक बार मुश्तकिम कमबैक करना होगा. पर इस बार अल्टी पल्टी सुपला खेलने का प्रयास अंकट आता हुआ. इस बार खराब डिसीजन बल्लेबाज नागेश के द्वारा. डीजे को मौका.
1911 झालेत. या सामन्यापर्यंत 2000 करायचे आहेत. श्रीवर्धन वाल्यानो तुमचे गोलंदाज सुंदर गोलंदाजी करतात, तर नक्की तुम्ही त्यांना पाहत असाल तर मात्र या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पण मात्र अजून मोन्या नॉन स्ट्राईक लँड आहे. नौकारकर, अलिबागकर, थळकर तुमच्या नावाची प्रतिष्ठा आहे. मोन्याची केळी तुम्हाला या चॅनलवर पाहायची असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अलिबागकर काय करतेचा नेम नाही आहे, पण मात्र श्रीवर्धनकर, मुरुडकर आले ते सुद्धा सबस्क्राईब करतात. या सामन्यापर्यंत आपल्याला 2000चा टप्पा पूर्ण करायचा आहे असेल विनंती. जे नवीन जोडलेत त्यांना विनंती असेल, चला या चॅनलला सबस्क्राईब करा. मैदानात चांगल्या पद्धतीचा खेळ चाललाय. ऐकूया पुन्हा एकदा आवाज इम्रान बुखारी यांचा. थैंक यू सो मच. फिर से एक बार मुस्तकिम विकेट प्राप्त करते हुए स्ट्राइक पर बैटर आदिल रज्जाक कुरैशी. थलगांव की दूसरी रन मशीन मिड ऑन के ऊपर से भरत शेठ गोगवले को मान वंदना देते हुए ये हैंडसम खिलाड़ी है. गेंद सीमा पार है. षटकार. डीजे को मौका. का 440 का झटका. ये बल्लेबाज है आदिल रज्जाक कुरैशी. इस बार फिर से थर्ड मैन की दिशा में खेलते हैं. आउटफील्ड फास्ट है. भाग मिल्खा भाग. तब तक दोनों बल्लेबाजों ने एक रन आसानी से मुकम्मल की है. इस एक रन के साथ उमेश सालों के बतलाते हुए एक ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड पर जा चुके हैं 17 ऋषभ पंत एबी डिविलियर्स जर्सी नंबर 17. एक ओवर की समाप्ति के बाद माउविलियम ने विराथल नौखार अलीबाग. ये दोनों टीम के दरमियान अच्छी रणनीति यहाँ पर दिखाई दे रही है. इस मैदान पर फिर से एक बार श्रीवर्धन बनाम शिगरा. ये दोनों टीम आज फील्डिंग करते हुए, जिसमें एक शिगरा का टाइगर जिसे कहा जाता है हुसैन टाके भी देख रहे हैं गेंदबाजी के लिए कौन आएंगे, कौन से गेंदबाज है. उबेद गेंदबाजी के लिए आते हुए श्रीवर्धन तहसील से बिलोंग करने वाले खिलाड़ी आज रोहा तहसील में आए हैं. उनका स्वागत स्वर्गीय नारायण देवजी शिंदे स्मृति चषक 2025 हमारे साथी मित्र रुपेश शिंदे यहाँ पर आ चुके. उनका भी तेजी से स्वागत है, क्योंकि एक हमारे आधार स्तंभ स्वर्गीय नारायण देवजी शिंदे स्मृति चषक, उनके देखने के लिए आज इस मैदान पर सभी दर्शक आए हैं. खेल की दुनिया का जीटी स्पोर्ट चैनल लाइव टेलीकास्ट देखने वाले सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत है. चाय में शक्कर नहीं तो पीने में क्या मजा, कॉलेज में लड़की नहीं तो पढ़ने में क्या मजा, और मैदान पर प्यारे दर्शक नहीं तो खेलने में क्या मजा. सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत. गेंदबाजी को मोर्चे को संभालेंगे उबेद. आदिल के लिए इस बार आड़े बल्ले से खेलने का प्रयास. लाउड अपील. लेग बी फॉर प्लम एलबी. आउट करार करते हुए नो एफआईआर, नो कंप्लेंट. अंपायर डिसीजन इज ओयूटी. आउट. डीजे को मौका. पहली गेंद के ऊपर सफलता हासिल करते हुए न्यू बल्लेबाज सुमित भगत. चेंडू नाही भगत. आज जरूर यहां पर बड़ी विकेट प्राप्त की है. न्यू बैटर मैदान पर सुमित भगत, अलीबाग तहसील के क्रिकेट के बाहुबली जिसे कहा जाता है, वो खिलाड़ी है सुमित भगत. पहली गेंद के ऊपर सफलता हासिल करते हुए स्कोर जा पहुंचा. स्कोर कार्ड पर 17 रन जरूर यहां पर लग चुके हैं. खतरा जरूर प्राप्त हुआ. गेंदबाज विकेट प्राप्त करते हुए आदिल कुरैशी, जिन्होंने पहली गेंद का सामना किया, छक्का लगाकर शुरुआत की इनिंग की आगाज किया था, उस खिलाड़ी को बैक टू द डक आउट भेजने में कामयाब होते हुए श्रीवर्धन गांव से बिलोंग करने वाले गेंदबाज उबेद. अभी न्यू बैटर नौखार की आन बान शान, क्रिकेट के बाहुबली, नाम है सुमित भगत. इस बार सुमित भगत को खेलने डाली हुई गेंद आड़े बल्ले से खेलने का प्रयास था. बल्ले का भारी सीना ब्रश कर सीधा विकेट कीपर के दस्तानों में. इस बार उबेद की सराहना करनी होगी. पहले ओवर में 17 रन खर्च करने के बाद मुस्तकिम के ऊपर प्रतिकार किया, पर उस प्रतिकार को जवाब देते हुए गेंदबाज उबेद शानदार गेंदबाजी. 2 विकेटों के नुकसान पर स्कोर कार्ड पर मात्र 17 रन.
इस बार भी टाइमिंग बीट विकेट की दिशा में, ऊंचाई ज्यादा है, फील्डर से गेंद डीप है क्योंकि सूरज की किरणें उनके आंखों पर आती हुई, और ये नौखार की A1 जोड़ी अक्षय पाटिल मोनिया और उसी साथों साथ सुमित भगत, ये दोनों रनों के साथ स्कोर जा पहुंचा है 19 रन। उमेश यादव जर्सी नंबर 19 स्कोर कार्ड पर आते हुए 19 रन स्कोर कार्ड पर लग चुके। पहली गेंद विकेट, दूसरी गेंद डॉट, तीसरी गेंद पर 2 रन प्राप्त करते हुए शानदार गेंदबाजी, तालियों की बौछार होती हुई, क्योंकि यहां पर उस तरह से उम्मीद ने काम किया है। शानदार गेंदबाजी, क्योंकि अलीबाग तहसील की टॉप 10 में के 2 खिलाड़ी इस बार अच्छी गेंद ऑन द राइज खेल दिया, आड़े बल्ले से सम्मान पूर्वक खेला है। अच्छी गेंद का सम्मान करो, बुरी गेंद की पिटाई करो और अच्छी गेंद को सम्मान देते हुए इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा अक्षर पटेल जर्सी नंबर 20 स्कोर कार्ड पर आते हुए। दूसरा और प्रगति पर अभी स्ट्राइक पर है बल्लेबाज अलीबाग का नाम बड़ा करने वाले खिलाड़ी अक्षय पाटिल मोनिया। दिल्ली का मैदान हो, अलीबाग साइड के किसी भी मैदान पर, पुणे हो, मुंबई हो, उस क्षेत्र में जाकर अलीबाग का डंका बजाने वाले खिलाड़ी अक्षय पाटिल मोनिया स्ट्राइक एंड पर बैटर। इस बार लेग स्टंप के काफी बार कुछ अलग करने का प्रयास, और इस बार विकेट कीपर के साथ फील्डर भी चकमा खा गए। लेग स्टंप के बाहर जाने वाली गेंद ऑफिशियल अंपायर पुरुषोत्तम जी भगत सर ने अपने बाजुए खोलते हुए वाइड कर दिया। वाइड +1, कुल मिलाकर 2 रन, 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है 22 रन स्कोर कार्ड पर। स्ट्राइक पर बैटर सुमित भगत, नॉन स्ट्राइक पे अक्षय पाटिल। स्वर्गीय नारायण देवजी शिंदे स्मृति चषक 2025 ग्रामीण धमाका, और इस ग्रामीण धमाके में एक शानदार आयोजन, बहुचर्चित ये प्रतियोगिता जिसका फर्स्ट प्राइज है 2 लाख रुपए और चमचमाती ट्रॉफी। खेल की दुनिया का जीटी स्पोर्ट्स चैनल के माध्यम से सभी दर्शक इस मैच का आनंद ले रहे, उनका तहे दिल से स्वागत है दोपहर के सत्र में। इस बार सुमित भगत, चेंडू नहीं भगत, गेंदा इस स्लॉट में भेज दिया पार्किंग लॉट में। 13 का फूल 17 की माला, झुकेगा नहीं साला, ठोक दे डीजे वाला। इस ओवर के आखिरी 1 गेंद आना बाकी। फिर से एक बार देखिए जली को नहीं, वहां पर फील्डर ने थोड़ा सा गेंद को रोकने में कामयाबी और विकेट का पतन। सुमित भगत, इनकी पारी को पूर्ण विराम लगता हुआ शानदार गेंदबाजी, डीजे को मौका। डांगे विरुद्ध पराग खोत। चला या पराग खोत या। न्यू बैटर मैदान पर यश मंगेश मात्रे। ये खिलाड़ी की कद काटी मित्रों, दोस्तों देखो मत, ये ऐसे खिलाड़ी है जो अच्छे अच्छे गेंदबाजों को चक्कर में डालते हैं। प्रोफेशनल गेंदबाजों के ऊपर भी इस खिलाड़ी ने प्रतिकार किया है, और आज उनके साथ अलीबाग का टाइगर अक्षय पाटिल मोनिया है। इन्हें उनका आत्मविश्वास और बढ़ेगा। 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड पर 28 रन। गेंदबाजी के मोर्चे को संभालेंगे गेंदबाज हुसैन टाके। इस बार अच्छी गेंद लाउड अपील, उस अपील को नकारते ऑफिशियल अंपायर राम हलेसर। ऑफ स्टंप के काफी बाहर थी गेंद, देखा पर का हिटिंग से ऊपर थी और पिचिंग लाइन से बाहर थी, और देखने के बाद ये नजराना पेश किया है कि लेग बाइस के रूप में 1 रन प्राप्त होता हुआ। शानदार गेंदबाजी, सीगरा का टाइगर जिसे कहा जाता है हुसैन टाके। स्ट्राइक एंड पर बैटर यश मंगेश मात्रे, थलगांव से बिलोंग करने वाले खिलाड़ी। माविले ने एकवीरा थल में निखिल पवार ने दिया हुआ मौका, उर्फ गोलू नाम से प्रचलित है, पर आज
उन्हें इस ओपन लॉर्ड्स में मैदान पर आमंत्रित किया है। यश मंगेश मात्रे सेकंड पर बैटर, नॉन स्ट्राइक पे अक्षय पाटिल उर्फ मोनिया। इस बार लेग स्टंप के काफी बाहर या सिटीज फाइट करार कर दिया। एक्स्ट्रा के साथ स्कोर जा पहुंचे उमेश जी सालों के बतलाते हुए स्कोर कार्ड पर 30 रन लगते हुए 30 रन स्कोर कार्ड पर तीसरा और प्रगति पर 4 ओवर का होने वाला मुकाबला, क्रिकेट का बैटल, क्रिकेट का महासंग्राम। इस बार यश मंगेश मात्रे के बल्ले से आता हुआ यह शानदार छक्का। डीजे मंगेश मात्रे, मैंने पहले कहा था यह ऐसे खिलाड़ी है जो अच्छे अच्छे गेंदबाजों के छक्के छुड़ाते हैं। छक्के के साथ स्कोर जा पहुंचे स्कोर कार्ड पर 36 रन पहली गेंद का सामना करते हुए। फिर से दूसरी गेंद हवा में, विकेट कीपर गेंद के नीचे थोड़े से गेंदे पे पर 1 रन आसानी से प्राप्त किया। इस 1 रन के साथ स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचा है 37 रन। उमेश जी थोड़ा सा ये मिस टाइमिंग स्ट्रोक हुआ, अगर मिडल ऑफ द बैट होता ना तो नतीजा फिर से एक बार वही होता, पर इस बार लक फैक्टर हुसैन टाके का है। शानदार गेंदबाजी, गति में परिवर्तन किया, थोड़ा सा मिरिट की गेंद पीछे रखा और बल्लेबाज को बड़ा स्ट्रोक लगाने से वंचित किया है। स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचे स्कोर कार्ड पर 37 स्कोर कार्ड पर लगते हुए अक्षय पाटिल मोनिया। क्रिकेट की रन मशीन इस बार फील्डर है और वही क्षेत्र में कैच लपकते हुए शानदार कैच, विकेट का पतन, बड़ी मछली जाल में फांसी। अक्षय पाटिल बैक टू द डकआउट। डीजे आउट होने के बाद न्यू बैटर मैदान पर नौखार गांव से बिलोंग करने वाले राजा माली, जो तीर भी आता है वो खाली नहीं जाता, मायूस मेरे दिल से सवाल ही नहीं जाता। अरे कांटे ही करते हैं फूलों की हिफाजत, फूलों को बचाने कोई माली नहीं आता। पर ये राजा माली किस तरह की बल्लेबाजी करेंगे, माउ इलेवन एक विराथल और नौखा और टीम के लिए किस तरह का योगदान देंगे। राजा पाटिल, सॉरी, यहां पर राजा पाटिल बल्लेबाजी के लिए आते हुए। सैतीस रन पर यहां पर अक्षय पाटिल आउट होने के बाद राजेश पाटिल राजा आते हुए। इस बार पटकी भी गेंद लॉन्ग लेग की दिशा में, गेंद हवा में है, फील्डर गेंद के नीचे, क्या करेंगे जज, पर इस बार थोड़ी सी मिस फील्डिंग यहां पर। तब तक दोनों बल्लेबाजों ने दिवसा ढौलिया रनों की चोरी करते हुए इस प्रतियोगिता में 3 रन मुकम्मल किए। अच्छी रनिंग द विकेट, अच्छा तालमेल, अच्छी सूझबूझ, इस 3 रनों के साथ स्कोर जा पहुंचे स्कोर कार्ड पर उमेश जी सालों के बतलाते हुए 40 रन। एक छक्के की सहायता से खेलते हुए बल्लेबाज यश मंगेश मात्रे सेकंड पर बैटर आखिरी गेंद का सामना करेंगे इस ओवर की, जबकि ये तीसरा ओवर जारी है। 40 रन स्कोर कार्ड पर 4 विकेटों की नुकसान पर। शानदार गेंदबाजी श्रीवर्धन और हम देख रहे शिगरा के गेंदबाजों के माध्यम से हुसैन टाके। इस बार हुसैन टाके की अच्छी गेंद और आइस, फिर से बल्ले का भारी सिरा ब्रश किया, गेंद शॉर्ट मिड विकेट की दिशा में, खुद विकेट कीपर गेंद को गैदर करेंगे। 1 रन का मौका था, 1 रन के साथ स्कोर जा पहुंचे स्कोर कार्ड पर 41 रन। 3 ओवर की समाप्ति के बाद आने वाली 6 गेंदें शेष बाकी है। क्या इस शेष बचे हुए 6 गेंदों में कितना रन बनाने का प्रयास होगा दोनों बैटर के द्वारा। मैदान पर पानी लेके जाए, ड्रिंक्स ब्रेक, तब तक सुनते हैं स्वर विद डीजे ऑडियो।
आला षटकार डीजे। तो इस बार देखिए गेंद हाथों से सिटक गई और उसका जीवनदान यश मंगेश मात्रे को मिलता हुआ छक्का आता हुआ पहली गेंद के ऊपर शोएब के ऊपर प्रतिकार किया है। इस बार देखिए क्या शानदार खिलाड़ी है यश मंगेश मात्रे के बल्ले से आता हुआ ट्रेडमार्क स्ट्रोक, गेंद सीमा पार, षटकार। मात्रे को जीवनदान यानी जख्मी शेर के ऊपर मरहम लगाना की तरह हुआ। यहाँ पर जख्मी शेर अभी दहाड़ने लगा है। ये खिलाड़ी काफी शानदार है। माविलन एकवीरा थल के लिए इस खिलाड़ी ने भी काफी शानदार बल्लेबाजी की है। आदिल कुरैशी हो, नागेश सीध हो, अजिंक्य मात्रे हो और उसी साथों साथ हमने उनके साथ सुमित पत्रे। 1945 झाले, 5 सबस्क्राईब बाकी आहेत। एक इनिंग बारी होय आत व्हायच्या आहेत त्या 5 होतील। मला वाटते हा चेंडू पडायच्या आत 5 सबस्क्राईब करतील कारण त्यांचा विश्वास आहे। ही स्पर्धा पहिल्या वर्षाची आहे। ही स्पर्धा स्वर्गीय नारायण देवजी शिंदे स्मृती चषक आहे। ज्याप्रमाणे रतन बुवाला तुमची वाट पाहावी लागते की आमची टीम एंट्री कधी होईल, पुढच्या वर्षी तसाच फॉर्मॅट घेऊन पुन्हा येऊ। मग मात्र तेव्हा तुम्हाला वाट बघावी लागेल की तुषार शिंदेला मस्का लावायला तुम्हाला माणसं शोधायला लागतील। ओ बकवाल सर आमची टीम घेतात का बघा, ओ पुरुषोत्तम भगत आमची टीम घेतात का बघा, हे तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवायला लागेल। 1948 झाले। 2 भाग्यवान विजेते कोण आहेत सबस्क्रायबर? मैदानात चेंडू घेऊन आलाय गोलंदाज, हा चेंडू टाकलाय ऑफसाईडच्या खूपच बाहेर गेलाय, पण पंच आहेत नाराज, पंच करतात दंडित। एक आव्हान स्वरूपाची धाव घेतली जाते। धाव फलकावर होते बदल, झाल्या धावा त्या 54। 4 फलंदाज बाद झाले, 54 धावा धाव फलकावर। या 54 धावा कमी पडू शकतात, या 54 धावा कमी होऊ शकतात, धावा वाढवा लागतील, पण मात्र गोलंदाज कमबॅक करेल, धावा रोकेल। या वेळचा हा ही चेंडू उचलून ठोकलाय, पाठवलाय टॉस बॉक्सच्या वरून, हा षटकार। देखा जाए ना तो 3 गेंदों पे 3 छक्के लगाए और यश मात्रे को मिला हुआ जीवनदान। अभी वो खिलाड़ी कहेंगे मुझको राणा जी माफ करना, गलती मारे से हो गई और इस बार क्रिकेट में चुकीला माफी नहीं। 3 गेंदों पे 3 छक्के, स्कोर जा पहुंचे स्कोर कार्ड पर 60 रन। शानदार बल्लेबाजी यश मंगेश मात्रे के बल्ले से। तर इथे षटकार मारत जसा धाव वाढला तर सबस्क्रायबर सुद्धा लगेच टप्पा 66 वर गेलाय। अशी भरपूर जण सबस्क्राईब करतात, त्यांच्या मनापासून धन्यवाद। पण मात्र गोलंदाजावर हल्ला चढवलाय, गोलंदाजावर हा हल्ला किती मागा ठरू शकतो। पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका, या वेळेला क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून हा ही चेंडू सीमा रेषे बाहेर, लागोपाठचा 4था षटकार डीजे। थैंक यू डीजे। इसीलिए कोई कमेंटेटर किसी खिलाड़ी की तारीफ नहीं करता सर, उसका खेल, उसका परफॉर्मेंस और उसका जो दिमाग है वो इस मैदान पर लगाते हुए लगातार की 4 गेंदों पे 4 छक्के। जर फलंदाज आवडला असेल तर टाळ्या वाजवा। क्या शानदार बल्लेबाजी करते हुए यश मंगेश मात्रे, आता माझी सटकली गेंद सीमा पार, षटकार लगाते हुए। याही चेंडूवर खेळायचा होता मोठा फटका, पण दररोज दिवाळी असते असा नसतं। कधी कधी आपल्याला उपवास सुद्धा असतो आणि मैदानात तोच उपवास सादर करायला पाहायला लागते। प्रत्येक दिवशी अशी नाही तर 15 दिवसांनी संकष्टी पण येते, 15 दिवसांनी एकादशी येते आणि त्याच पद्धतीचा हा चेंडू आलाय। बऱ्याच वेळाने सोहेबचा हा निर्धाव पद्धतीचा चेंडू पाहतोय। सोहेबला असा चेंडू टाकावा लागेल, 66 डावला झाल्यात आणि यावेळेचा हा चेंडू फसलाय। क्षेत्ररक्षक येईल का चेंडू खाली, घेईल का झेल, समाप्त करेल का याचा खेळ, आणि इथं होते फलंदाज बाद आणि 4थ्या षटकाची होते सांगता। 4 षटकाचा खेळ इथं झालाय समाप्त। धावफलकावर धावा आहेत त्या 66 आणि जिंकण्यासाठी 67 धावा। या 67 धावा कशा पद्धतीने करेल हुसेन टाके हे पाहण्यासाठी तुम्ही विसरू नका।
हे बघण्यासाठी तुम्ही विसरू नका, पण मात्र GT स्पोर्टला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण अजूनही पूर्वार्ध झालाय, उत्तरार्ध बाकी आहे आणि इथे हुसेन टाकेची तोडफोड फलंदाजी बाकी आहे. 66 धावा झाल्यात. या धावांचा पाठलाग कशा पद्धतीने करेल शिग्रा आणि श्रीवर्धन संघ, कारण मैदानात काही होऊ शकतो, मैदानात कोणताही बदल होऊ शकतो. सर यश मात्रे के बारे में कहा जाए ना तो 8 गेंदों का सामना करते हुए 32 रन बनाए. क्या शानदार बल्लेबाजी की है यश मंगेश मात्रे, जिन्होंने 5 छक्के लगाए उनकी पारी में और जीवनदान मिला, और जीवनदान मिलने के बाद एक जख्मी शेर की तरह दहाड़े टीम का स्कोर जा पहुंचा है 67 रन. जीतने के लिए 67 रनों का टारगेट सेट किया है. या सामन्यात आपल्याला 2000 सबस्क्राईब करायचे आहेत. बघा, काहीकांची नावं वाचवीन, काहीकांची मी मेसेज वाचीन. इथं आपण पाहतोय सोहम माझ्यासोबत जुळलाय आणि सोहम दाखवतोय की कुठल्या कुठल्या माणसाने सबस्क्राईब केलंय. काहीकांची नावं मी तुमच्यापर्यंत पोचवीन. त्यामध्ये आपण पाहतोय अजून ॲड नाही झाले. मी कोकणकर आशिष, प्रणित कारभारी, चेतन ओमले, अथर्व पाटील, टॉप यूट्यूबर साहिल कुमार, यूट्यूब आदित्य, SS ब्लॉकर्स, नाद एकच बैलगाडा शर्यत, भूषण झावरे, या सर्वांनी सबस्क्राईब केलंय. शैलेशजी घोलप, योगेंद्र भोले, नील प्रोग्रामिंग, वेग चौलकर, टेक्नो ब्लास्ट, विदुल गेमिंग, हे सर्व जे सबस्क्राईब आहेत त्यांच्या मनापासून कौतुक. निलेश मडवी, अमोल कोकणकर, चांगल्या पद्धतीचा या सबस्क्रायबर चालेल. सबस्क्रायबरचं मनापासून कौतुक करूया. GT स्पोर्ट तुमच्या मनात उतरला, GT स्पोर्ट तुमच्या मोबाईलमध्ये उतरला. GT स्पोर्टच्या माध्यमातून तुम्ही आलन नुराजी, अक्षय वारंगे, श्रीपाद टिकोणे, प्रशांत भोईर, कोली क्रिश, राहुल रासम, रोहित परदेशी, किंग 94, स्लोम .7, यश एडिट, या सर्व सबस्क्राईबच्या मनापासून धन्यवाद. रॉक विथ रॉकी, यश देशपांडे, सचिन गेमिंग, नरेंद्र बामणे, राहुल कांबळे, रिलॅक्स बॉय तेरा, विलास भोय, सिद्धेश पाटील, ही नावं माझ्यापर्यंत आली, त्यांनी सबस्क्राईब केलं, त्यांचा मनापासून धन्यवाद. पण मात्र अजून तुम्ही सबस्क्राईब करायचे राहिलेत, 2000 पुरे करायचे आहेत. इथे 19 आणि 2000 पूर्ण झालेत. खूप खूप धन्यवाद सर्वांचे. अजून पण आपल्याला 25चा टप्पा आहे, 500 आपल्याला शोधायचे आहेत. 2000 टप्पा पहिला 17 पुरा करायचा, त्यावर तुम्ही खरे उतरलेत. पण मात्र अजून ज्यांनी सबस्क्राईब केले नाही, बाईजान 2004 सबस्क्राईब झाले. काल आपण 1000चा टप्पा घातला होता, आज आपण 2000 टप्पा घातलाय. म्हणजे आपल्या एका दिवसाला 1000 सबस्क्राईब वाढतात. नक्की सर्वांना शुभेच्छा असतील. प्रत्येकाची नावं वाचीन, प्रत्येकापर्यंत पोचीन. पण मैदानात सामना होतोय सुरू. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज येईल अक्षय पाटील, ज्या नावाला अनुसरून गोलंदाजी करतो, ज्या नावाचा त्याचा डंका आहे, कारण तुषार शिंदेच्या संघात त्या RPLचा 2 वेळचा कर्णधार आहे. यावेळचा हुसेन टाकेचा हा पहिला चेंडूवर थोडासा बाज कळत खेळत होता, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून गेलाय, जीवनदान मिळालंय, पण एक नशिबाचा चौकार आलाय. मिळेल टीजीला संधी. त्यांना मनापासून आपण धन्यवाद देऊया. श्रीवर्धन सांगा उतरवलाय. यावेळेचा जीवनदान मिळते, हुसेन टाकेला जीवनदान मिळते, म्हणजे मोठी खेळी करण्याचे संकेत आहेत की काय हे पाहावं लागेल. आपण ज्याच्या माध्यमातून पाहतोय शिग्रा मुरुड संघ आपण उतरवलाय. ते संघ मालक आहेत सोन्या पाटील, परेश मडवी, यांचं मनापासून कौतुक करूया. पण तळेकर आणि सोनकर आपण संघ मालक सुहास भगत आणि
यांच्याही माध्यमातून संघ उतरला होता. पण सोन्या पाटील आणि परेश पाटील मडवी यांना कसा विसरून चालेल. आणि त्यांच्यासाठी हा अरबाजच्या बॅटीतून आलाय तडाखा. जीटी स्पोर्ट 2000 केलाय त्याचं सेलिब्रेशन मैदानात साजर करतोय आणि हा चेंडू त्या बॅनरवर पाठवतोय. अरबाजच्या बॅटीतून आलाय तडाखा. अरबाजच्या बॅटीतून आला हा घाणा घाव. अरबाजच्या बॅटीतून हा षटकार. डीजे अक्षय पाटीलवर हल्ला चढवण्यानं अरबाजचं स्वप्न आहे. अरबाज सुद्धा त्याच घाटणीचा फलंदाज आहे. अरबाज कसा फलंदाज आहे त्याचं प्रत्युत्तर मैदानात पुन्हा एकदा अरबाज सिद्ध करतोय. लागोपाठचा दुसरा दिमागदार देखणा षटकार. थँक्यू. जे शिग्रेकर आहेत, जे मुरुडकर आहेत, जे श्रीवर्धनकर आहेत ते बघत असतील हे अरबाजचे षटकार तर मात्र या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. 2000चा आपण टप्पा पार केलाय तरी आपल्याला विनंती असेल 2500चा टार्गेट आपल्याकडे आहे. आणि मैदानात तुम्हाला हे असेच खेळ पाहायचे असतील, हे धमाके पाहायचे असतील तर आज या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सर्व काही करा. या गोष्टी यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी पोचवीन. माझ्यासोबत असेल सोहम, चांगला या लाईव्ह क्षेत्रात त्याचं चांगलं काम आहे, त्याचं सुद्धा कौतुक करूया. मग मैदानात चांगल्या पद्धतीची खेळी करतोय अरबाज. अरबाजच्या बॅटीतून 2 धमाके आलेत. अरबाज हॅट्रिक साधणार का? या वेळेचा ऑफसाईडच्या खूपच बाहेर. पंच करतात दंडित. एखाद वेळेस ही रणनीती असू शकते अक्षय पाटीलची, कारण 2 पटके मारलेत. मला या चेंडूवर काहीतरी डॉट पाहिजे. तिसरा आला तर असं होणं शक्य असेल. यावेळेचा हा ही पटका आपण पाहतोय कव्हर क्षेत्रात खेळलाय. एक देखणा कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीचा चौकार येतोय. धावफलकावर छलांग मारली जाते. धावफलक 4 या धावेने वाढला जातोय. धावफलकावर धावा येतात तब्बल 22. यावेळचा हा चेंडू निर्धार पाहतोय आपण. चांगल्या पद्धतीचं षटक झालंय. शिग्रा बावीस धावा धावफलकावर आपण पाहतोय. 18 चेंडू आणि 45 धावांची गरज. अजूनही सामना संपला नाही आहे. अरबाज आणि हुसेन टाके ही जोडी मैदानात आहे. शैलेशजी घोलप यांचं आगमन होतंय. त्यांचाही संघ जिंकलाय. त्यांचाही संघ चांगल्या पद्धतीचा खेळ करतोय आणि मात्र इथं त्यांचं आगमन होते. हार्दिक हार्दिक स्वागत. गोलंदाजी मार्कवर होईल बदल. दुसरं षटक घेऊन येत गोलंदाज सुमित पात्रे. अलिबाग एक्सप्रेस याला याच्या गोलंदाजीला नेहमी धार असते, मात्र ज्याच्या बॅटीला धार आहे तो तोडफोड हुसेन टाके मैदानात आहे. हुसेन टाके हे नाव टेनिस क्रिकेटमध्ये आवर्जून घेतलं जातंय, कारण हुसेन टाके 4थ्या RPL मध्ये अशा पद्धतीची खेळी त्यांनी केली होती. त्यानंतर हुसेन टक्केची ओळख झाली आणि हुसेन टक्के असा गोलंदाजांचा थरकाप उडवणारा फलंदाज सिद्ध झाला. मुरुड शिग्रा गावाला बुलांग करतो. आयकॉन मध्ये प्रत्येक ठिकाणी पाहतो. श्रीवर्धन मध्ये त्याला जास्त मागणी असते, पण जिथं जिथं जातो तो गोलंदाजाची पिसं काढत असतो. मैदानात ते सिद्ध करेल का पाहावं लागेल.
यावेळचा पहिला चेंडू लेग साइडला टाकलाय. सुमेध पत्रेचा पहिला चेंडू वेगावर नक्की स्वार झाला होता, पण मात्र लेग साइडच्या दिशेने गेला. पंच आमच्याकडे वळले, दोन यात कुलावला, संगीत सांगितलं की हा वाईट चेंडू वाईट आहे. इथं वाईट धाव घेतली जाते. 23 धावा धावपलकावर, 6 चेंडू 23 धावा आल्यात. हुसेनला त्याच्या डोक्यात कॅल्क्युलेशन ठेवावं लागेल, कशा पद्धतीचे फटके कधी मारायचे आहेत, कुठला चेंडू कुठे पोहोचवायचा आहे, या रणनीतीने हुसेनला खेळावं लागेल. पण मात्र सुमेध पत्रे कच्च्या गुरुचा चेला नाहीये. यावेळचा हा चेंडू बघितला, वेगावर स्वार झाला होता, अगदी फलंदाजाचा अचूक अंदाज घेणारा, आणि त्याच कारणास्तव हुसेनच्या अंगावर जाऊन बसतोय. म्हणजे या गोलंदाजाचा वेग किती असेल. हुसेनची बॅट 120च्या स्पीडने फिरत असते, पण मात्र हा चेंडू 150च्या गतीने होता. त्याच कारणास्तव तो मिलाप झाला नाही आणि चेंडू पुढे निघून गेला. पण चांगल्या पद्धतीची गोलंदाजी सुमेध पत्रे नेहमीच करत आलाय, पण मात्र त्याला या सामन्यात तशीच गोलंदाजी करायला लागेल. मावी 11 थळ आणि नौकार संघ आम्ही का घेऊन आलोय हे मैदान त्याला सिद्ध करायला लागेल. पण मात्र शिग्रा आणि मी श्रीवर्धन संघाला का आमंत्रित केलं हे सिद्ध करण्यासाठी हुसेन टाके कशा पद्धतीची फलंदाजी करेल. हुसेन चालाक आहे. हुसेनला समजलंय की सुमेध पत्र वेगावर स्वार झालाय. सुमितच्या या षटकात काहीशी धावा आल्या नाही तर चालतील, मी जेव्हा मैदानात थांबीन तेव्हा मी धाव करण्याची क्षमता माझ्यात आहे हे ओळखलंय. पण ज्याच्या बॅटीतून आगीचे गोळे येतात तो अरबाज आहे स्ट्राईकवर, ज्याने आतापर्यंत ठोकल्या त्या 16 धावा. यावेळचा हाही आडव्या बॅटने ती जागा केले फिक्स आणि तिथंच पाठवलाय हा 6 डीजे. यावेळचा कोलाट टाकलेला वेगावर स्वार हो झालेला चेंडू आपण पाहतोय. इथं मात्र एक धाव घेतली जाते. 31 धावा धाव पलकावर. माझ्या गुणलेखक म्हणजे जोडले ते उमेश साळुंके 5 दिवस धाटावमध्ये होते व्यस्त, आज आलेत माझ्यासाठी. नेहमीच माझ्या सोबत असतात, पण मात्र त्याची अपॉइंटमेंट आधीच झाली होती फिक्स, त्याच कारणास्तव आज आलेत. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप आभार व्यक्त करतोय. पण मात्र सुमेध पत्रे कमबॅक करणारी गोलंदाजी करेल की हुसेन टाके त्याच्यावर हल्ला चढवेल. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे तिथे, त्याच कारणास्तव केवळ मिळेल 1 धाव. 1 धाव ही महत्वाची आहे. येणारे चेंडू आहेत 13 आणि अजूनही जिंकण्याची 35 धावांची गरज. या दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर काय होईल हे पाहण्यासाठी आपण आसुसलेले आहात, पण काय करते ते पाहूया. या विनंती असेल पराग खोत, आणि यावेळचा चांगल्या पद्धतीचा क्षेत्ररक्षण मात्र खराब, तो त्याच कारणास्तव 2 धावा पूर्ण केल्यात. चांगल्या पद्धतीचा खेळ रंगलाय, चांगल्या पद्धतीचा बॅटल आपण मैदानात पाहतोय. येणारे चेंडू आहेत 12 आणि जिंकण्यासाठी 33 धावांची गरज. मैदानात पाण्याची व्यवस्था करायची आहे. विनंती असेल सन्माननीय शैलेशजी घोलप आपल्या शुभास्ते करायला जाईल नाणेफेक, अर्थात भाई भाई आणि आयकॉन अष्टमी संघाचा कर्ण आयकॉन आणि बदमेशन यांच्या संघ आपण पाहाल. आणि पराग खोत आपण या विनंती असेल शैलेशजी घोलप आपल्या शुभ हस्ते केला जाईल. टॉस प्रेझेंटर बॉक्समध्ये मीच येतो तुमच्या समवेत, करूया आपण टॉस. या दोन्ही कर्णधार या, शाहिद डांगे या, त्वरित या, आपला सामना थांबलाय त्यामुळं कुठलाही वेळ खर्च करू नका, कारण मैदानात पाण्याचे ड्रिंक्स ट्रॉली गेले. आणि शाहिद या, लवकर या शाहिद.
कोण बोलणार? अष्टमी संघाचा कर्णधार माग केले. छापा इथं आलाय. छापा निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण घेऊ. क्षेत्ररक्षण घेतलंय. किती धावापर्यंत रोकाल? 50 ते 60. खूप खूप शुभेच्छा. 50 ते 60 धावा पुऱ्या होतील का? बघू आता मॅचच सांगेल. खूप खूप शुभेच्छा. या आमचे पाहुणे शैलेजी घोलप मैदानात होईल सामना सुरू. कारण ज्या धावा हव्या 33. हा पहिला चेंडू सुरेख टाकलाय. त्याच कारणास्तव निर्धाव चेंडूची सुरुवात केली गोलंदाज पवन. पवन म्हटलं की पवन केनेला आठवावं लागतंय. मग भरपूर फॅन त्याचे दहावीर चषकाला आपण पाहिलेत आणि सेल्फी मास्टर म्हणून त्याची ओळख केली. छोट्याने बऱ्याच सह्या घेतल्या त्याच्या. पण पवन केने तसाच खेळ करेल का? पण हुसेन टाके त्याच ताकदीचा त्याच घाटणीचा फलंदाज आहे. तो एक वार चुका घालवणार नाही आहे. या वेळेच्या या त्याच्या बॅटीतून आला हा तडाखा. षटकार. दहा आणि अजून 27 धावांची गरज आहे. पवनवर एक हल्ला चढवलाय पण एक हल्ला हा पुरेपूर ठरणार नाही. मैदानात सामना जिंकेपर्यंत हुसेनला मैदानात राहावं लागेल. यावेळची लिडिंग एज पाहत आहे. अक्षय पाटीलच्या डोक्यावरून जात आहे. चांगला वेगावर स्वार झालेला चेंडू आपण पाहिलाय. पवन चांगली गोलंदाजी करते. येणारे चेंडू आहेत 9 आणि अजूनही जिंकण्यासाठी हव्यात ते धावा 26. 26 धावांसाठी 9 चेंडू असणार आहेत. मोठे फटके खेळावे लागतील आणि अरबाज त्याला ओळखला जातो. अरबाजच्या बॅटीतून असे फटके आपण पाहिलेत. एक धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचे मानस धाडस असेल का? पण दुसरी धाव सुद्धा सुखरूपरित्या पूर्ण केली जाते. चांगल्या परीचा क्रिकेट आपण पाहतोय. मग श्रीवर्धन आणि हे शिगरेकर चांगला परफॉर्मन्स देण्यात माहीर आहेत. पण मात्र नौखार आणि थळ यांचा खेळ तुम्हाला आवडत असेल तर त्यांचे तुम्ही चाहते असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पटापट सबस्क्राईब करा. हे याचे हायलाइट्स किंवा तुम्हाला कधी सामना पाहिजे असेल तर हा GT स्पोर्टवर तुम्हाला दिसतील. या सामन्याचे सुखद क्षण आठवायचे असतील तर. पवन आपल्या षटकातील पुढचा चेंडू यावेळेला लेग साइडला टाकलाय. स्वतःवर आत्मविश्वास किती आहे अरबाजचा. जो उभा राहिलाय तिथून तो सांगतोय की हा चेंडू वाईडच असेल. 8 चेंडू आणि अजूनही 23 धावांची गरज. 8 चेंडू आणि 23 धावा. हे मैदान फलंदाजांसाठी नंदनवन आहे. बरेच लोक म्हणतात की आम्हाला परत खेळायला या मैदानावर फार आवडेल. पण आता मात्र या चषकाची सांगता होत चालले. या चाललाय उत्तरदाराकडे. उद्याच्या दिवसात होईल या चषकाची सांगता. 7 चेंडू आणि 22 धावांची गरज. हुसेन टाके. अजूनही कोणता फलंदाज बाद झाला नाही. ही महत्वाची गोष्ट भरले शिग्रा आणि श्रीवर्धन संघासाठी. पण हुसेन मात्र त्याच धर्तीवर त्याच घाटणीवर हा असा मोठा तडाखा देतोय. पाठवतोय चेंडू सीमा रेषे बाहेर. षटकार. इथे षटकार आणि पाहतोय आपण हुसेन टाकेची तोडफोड फलंदाजी. जर फलंदाजी आवडत असेल तर इथं सबस्क्राईब करायला विसरू नका. जे हुसेनचे चाहते आहेत, मग ज्याप्रमाणे महेंद्र अंधेरेचे चाहते भरपूर आहेत, तसे आता हुसेनचे प्लॅन वर्क झालाय. त्या हुसेनच्या फॅन वर्कना विनंती करतोय की हुसेन तुफान खेळ करतोय. त्याच्या साईडला अरबाज ही तुफान षटकाराची आतषबाजी करतोय. या दोघांनी धुवरंदर अशी सुरुवात केलंय तर मग सबस्क्राईब केला का विसरताय? चला पटापट सबस्क्राईब करा पटापट करा. 38 आलाय. 39 40
चला चला 21चा टप्पा पार करायचा आहे. 21चा टप्पा याच मॅच मध्ये पार करायचा आहे. जे हुसेनचे चाहते आहेत जे कुठे फॉरेन कुवेत दुबईतला कुठे असतील तर त्यांनी हा लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. मैदानात येणारे चेंडू आहेत 6 आणि जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. या 16 धावा कशा पद्धतीने होतील की त्यापासून रोखतील हे पाहावं लागेल. हशिकेश नवीन गोलंदाजी मार्कवर. हशिकेशवर जबाबदारी असणार आहे की 16 धावा रोखायच्या आहेत. पण तीच जबाबदारी असेल अरबाज आणि हुसेनला की या 16 धावा ठोकायच्या आहेत. पाहावं लागेल काहीतरी बोकड बिकड द्यावा लागेल असंच वाटते. राकेश पडवळ यांचा खास फोन आहे आणि आमच्यावर ते प्रेम करतात, नौखारवर प्रेम करतात, हाशिवरेवर प्रेम करतात आणि त्यांचा प्रेम खातीर हा मेसेज आलाय की ते तुम्हाला या सामन्याच्या नंतर सांगेल. पण मैदानात येणारे 5 चेंडू आणि 15 धावांची गरज. हशिकेश स्ट्राईकला हुसेनला टाकलेला हा सुरेख चेंडू ऑफसाईडच्या बाहेर. पंच पुरुषोत्तम भगत अतिशय दक्ष. इथं वाईडला रेफर नाही आहे. अतिदक्ष पंच आहेत पुरुषोत्तम भगत. चांगल्या पद्धतीचा निर्णय त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आतापर्यंत आलेत आणि त्यांच्या माध्यमातून हा वाईड आलाय. येणारे चेंडू आहेत 5 आणि जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. जर हशिकेशने हा सामना जिंकला तर त्याचे कौतुक होईल आणि त्याची नक्कीच पाठ टोपटली जाईल. पण हा सामना जर हुसेन टाकीने जिंकला तर त्याचे सुद्धा पाठ टोपटण्यात लोक कमी पडणार नाहीत. पण मात्र हुसेनच्या बॅटीतून हा ही तडाका गगनचुंबी आसमानी सुलतानी छक्का. डीजे थँक्यू डीजे. 55 धावांची पार्टनरशिप आपण पाहतोय. 55 धावांची पार्टनरशिप आपण पाहतोय. इथं मात्र कॅम्प्युटरला लाजवेल असा आमचा कॅम्प्युटर लॅपटॉप आहे. नाम आहे उमेश साळुंके. कारण धावा झाल्यात त्या 59 पण त्यामध्ये 4 वाईड आहेत म्हणून ही 55 धावांची पार्टनरशिप. लॅपटॉप सुद्धा नजर जबरदस्त आहे त्यांची. मैदानात चेंडू आहेत 4 आणि धावा हव्या त्या 8. सिक्सर सुप्रीमो. आमच्यावर केतन सेटचा जाम प्रेम आहेत. तुम्ही नवीन चेंडू मागाल तेवढे देणार. जुना भेटत नाही. जुना तर सोना म्हणतात. सगळे बॉल सिक्सर सुप्रीमोने चेक करून पाठवलेत. फक्त तुमच्या बॅटी द्यायला पाहिजे. लागा तो छक्का आणि त्या चेंडूवर नावच लिहिलं आहे सिक्सर. चेंडू आर पार आणि त्यामुळे ते माझ्या या टुर्नामेंटला माझ्या येणारे चेंडू आहेत 4 आणि 8 धावांची गरज आहे. इथं राकेश पडवेंना चिंता आहे की माझा नौकार, माझा हाशिवरे, माझा थळ संघ कशा परिस्थितीत आहे. ही काय नडबीड आहे काय. तर नक्कीच राकेश पडवळ ही नड काढायला लागेल तुम्हाला. ही नड काढायला लागेल श्रेया स्पोर्टला. कारण श्रेया स्पोर्ट बरेच वर्ष या संघाला इथं आमंत्रित करतोय पण मात्र इतिहास बदलण्यात वेळ लागत नाहीये. हशिकेश त्याच धर्तीवर गोलंदाजी करेल का. हशिकेश 4 चेंडूत 8 धावा डिपेंड करेल का. यावेळचा हा चेंडू पडल्यानंतर अगदी अलगज फिरला आणि त्यामुळे 3 चेंडूने 8 धावांची गरज. धावा ह्या तुम्हाला जर सामना टाय झाला तर पहिला विकेट आणि त्याच्या आधी झालेला टॉस याच्यावर निर्णय असेल. पण या वेळेला हुसेनचा हा फटका फसलाय आणि हिथं मात्र घेतलाय झेल
आणि समाप्त झालाय हुसेन टाकेचा खेळ. हुसेन टाके बॅक आउट डगाऊ. होता सामना कुठे आलाय, कारण 2 चेंडूवर 2 डॉट टाकलेत. ऋषिकेशने कमबॅक केलाय, पण मात्र स्ट्राईकला आलाय तो फलंदाज. आपण पाहतोय अरबाज. अरबाज वर जबाबदारी असेल. शाबीर. 2 चेंडूने 8 धावांची गरज. पहिलाच विकेट पडलाय. जीवित मात्रेने हा कारनामा केला होता. हा कारनामा विवेक बाईतने केला होता. हा कारनामा जयने सुद्धा केला होता. जय सुटे असे कारनामे रोयात बऱ्याच वेळा केला. जीवन दिवकरने सुद्धा केला होता. असे कारनामे करणारे योगेश लोटणकर सुद्धा आहेत. तरी आशाना आठवून चालणार नाही आहे. मैदानात येणारे चेंडू आहेत 2 आणि धावाव्या त्या 8. डाव राईट हँड फलंदाज शाबीर. यावेळचा हा फटका इथंही झेल होईल का? घेतलाय झेल आणि समाप्त झालाय फलंदाज शाबीरचा खेळ. वाटला की शीघ्र आणि श्रीवर्धन संघ जिंकेल असा वाटला होता, पण मात्र हर्षिकेशचं कौतुका लागेल. 1 चेंडूने 8 धावांची गरज, पण मात्र अजूनही सामना संपला नाही आहे. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानात. एखादा बीमर, एखादा नो, एखादा आफताब नवीन फलंदाज आलाय. त्याच्या वाटेला 1 चेंडू आहेत, पण त्याच्या वाटेला 8 धावा आहेत. या 8 धावा कशा पद्धतीने त्याचा सामना करेल? वाईट पडेल काय? पण इथं मात्र षटकार येईल काय? पण षटकाराच्या आधी घेतलाय झेल आणि 8 धावाने हा संघ जिंकतोय. राकेश पडवळ तुमचं कौतुक लागेल. कुठं काहीतरी नारळ, कुठं काहीतरी काय फोडलात की काय? आणि म्हणूनच तुमचा नौकर आणि हा शिवराज संघ, अर्थात तो हशिवरा नसेल पण थळ संघ विजयी झालाय. हॅट्रिक झालंय. 3 चेंडूवर लगातारचे 3 फलंदाज बाद केलेत आणि हर्षिकेशचं कौतुका लागेल. यांनी या धावा डिपेंड केल्यात, 8 धावा दिल्यात.